अकोल्यातील अकोट ते हिवरखेड या 250 कोटींच्या वर बजेट असलेल्या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय। याबाबत खंडाळा आणि हिवरखेड येथील काही नागरिकांनी आवाज उठवणं सुरू केलंय। यावेळी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून नागरिकांनी चांगलंच धारेवर धरलं। मुरुमऐवजी काळ्या आणि पांढऱ्या मातीचा सर्रास वापर होत असल्यानं निकृष्ट कामाबाबत उघड नाराजी व्यक्त केली गेली। थातुरमातुर देखावा वगळता कोणत्याही ठोस सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत असा आरोपही यावेळी करण्यात आला। या रस्त्याचं काम सुरू करण्यापूर्वी हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली। त्या जागेवर नवीन वृक्षांची लागवड झालेली मार्गावर कुठेच दिसत नाही। यावर संबंधित कंत्राटदार आणि MSRDCचे अधिकारी, संबंधित शासकीय प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी काय पावलं उचलतात याकडे जनतेचं लक्ष लागून आहे। आज आम्ही अकोट हिवरखेड रोडवरील 250 ते 300 कोटी रुपये बजेट असणाऱ्या MSRDC अंतर्गत होणाऱ्या रस्त्यावर उभे असून येथील रस्त्याचे काम कोणत्या दर्जाचे आहे हे म्हणजे हसावे की रडावे आणि सांगावे जनतेला हे कळत नाही। आपण पाहू शकता माझ्या हातात हे जे मातीचे ढेकलं आहेत हे शेतातील काळी मातीचे ढेकलं दिसत आहेत, परंतु या काळ्या आणि पांढऱ्या मातीचा वापर या रस्त्याच्या भरावासाठी होत आहे। त्यामुळे या रस्त्याचा दर्जा कसा राहील आणि हा रस्ता किती टिकेल याचा अंदाज लावणे कठीण नाही। मी खराब भाषा वापरू इच्छित नाही, परंतु मी सांगू इच्छितो की एक शब्द असते लायक आणि एक शब्द असते नालायक। हे रस्त्याचे काम करणारे जे कंत्राटदार, त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी आणि त्याला निधी मंजूर करणारे शासन आणि त्याचे अधिकारी हे लायक आहेत की नालायक आहेत हे जनतेने ढेकलं पाहून ओळखावे आणि हा रस्ता कसा होईल, किती टिकेल याची थोडी तरी लाज बाळगावी आणि संबंधितांनी, कंत्राटदारांनी, त्यांच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी लाजा विकून खाल्ल्या का असा प्रश्न या रस्त्याची स्थिती पाहून निर्माण होतो।